बच्च्यासाठी आजची स्पर्धा फक्त गावासाठी. तर नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ज्या खेळाडूने या मैदानामध्ये तोच खेळेल ज्याने फॉर्म भरले, अन्यथा दुसरा खेळाडू जर खेळला तर त्याला बाद दिला जाईल. अशा आयोजकांच्याकडनं इथे तुम्हाला सूचित केला जात आहे. पहिल्या मॅच करतर आपण पाहतोय पुरंदर त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहायला मिळेल सुधागड. अशी बिग फाईट मॅच, 4 ओव्हरची मॅच. पहिला पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये. गेम इज ऑन. सामन्याला होईल इथे सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय पहिलाच बॉल आरंभ.
गोलंदाजी मैदानामध्ये राहिली. आज प्रभावित केलं राजने. राजच्या बॅट मधनं आपण पाहिला चौकारांचा पाऊस करतर सुसाट वेगाने बुलेट ट्रेन ज्या स्पीडने धावती त्या पद्धतीने धावगती पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये ठोकण्यात 20 धावा. आता नवीन गोलंदाज मैदानामध्ये बॉल अँड ट्रॅक वरती जितेंद्रला आपण पाहतोय कमबॅक करावा लागेल, अन्यथा दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय हे मॅच अंगलट येईल. कारण या मैदानामध्ये धावा होताना भरपूर वेळा पाहिल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिला ताकदीपेक्षा युक्तीचा वापर सातत्याने राजने केला. आता ओळखायला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला सुधागड आता पाहतो सध्याच्या घडीला अडचणीमध्ये. लोवर फुलटस मध्ये चेंडू ताकदीचा वापर करायला हवा होता. तर आपण कित्येक मैदानामध्ये पाहिला नॉन स्ट्राईकचा फलंदाज जर आपण पाहिला त्याला स्ट्राईक वर आणण्याचं काम झालंय आर्यन या फलंदाजाचं. कारण समोरचा फलंदाज ताकदीचा फलंदाजी करतोय, त्याच्या बॅट मधनं धावा यायला सुरुवात आली आणि त्याला स्ट्राईक वर आणताना आपण पाहतोय. सुधागड अडचणी वाढल्यात, अडचणी मधनं सावरायचं असेल तुम्हाला ही राजची विकेट अगदी सोन्याच्या भावामध्ये तोडली जाईल. तुम्हाला विकेट्स घ्यावी लागेल अक्रॉस द लाईन. अजून एक चांगला फटका, नजाकत भरलेला स्ट्रोक, बॉल जातो बॉर्डर लाईनच्या दिशेने आणि फरार देखील झालाय. मोमेंटला आपण पाहिला गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकामध्ये चाललेली शर्यत, बॉल मात्र निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. डीजे करत असताना प्रभावित केले आज राजने. दडपणामध्ये संघ जरूर पाहतोय सुधागड. इतना जिंकणं किती महत्वाचं आहे. परंतु इथे फटका फसलाय. जलची नामी संधी जीवनदान कोणाला दिला हे आता उलकायला हवं. खराब पैकी दडपण प्रेशर पुन्हा एकदा आपण पाहतोय. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतायत. तेच खर तर झालं मैदानामध्ये. नामी संधी आली होती. झेल तुम्हाला किती महत्वाचा होता हे अगदी ओळखायला हवं. ज्याच्या बॅट मधना चौकारांचा पाऊस पडला गेला आणि त्यालाच मात्र तुम्ही जीवनदान दिलंय. नक्कीच तुम्हाला मार्क ठरेल. कारण या चुका तुम्हाला आपण पाहतोय प्रत्येक बॉल तर सर्वस्व देऊन खेळा. त्यानंतर तुम्हाला कुणीही पराभूत करू शकत नाही. एक एक चुकी तुम्हाला पराभवाच्या दिशेने जावं लागेल यात काही शंका नाहीये. फुलटस षटकार मिळेल का परत ती कमबॅक. जी चुकी पहिल्या बॉल वरती झाली त्यानंतर आपण पाहिलं असेल प्रेक्षक दुसरी चुकी करून देत नाही. बॅक टू पॅव्हलिन येत असताना फलंदाजाला आपण पाहतोय त्या एक बाद धाव संख्या पाहतोय धावपटलावरती 27 धावा. डीजे वेगानं पूर्ण केली. थोडासा लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळाला. कदाचित फेकी केली असती तर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील बाद झाला असता. आपण पाहतो मैदानामध्ये आज 8 टीम तर मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. असे चित्र कधी कधी क्षेत्ररक्षण खराब कामगिरी राहील. आज मात्र गावासाठी लढत आहे. हा मनोरंजनाचा खेळ आहे. रिवर्स गरज होती का सरळ बॅटने फटके येत होते तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहतोय धाव पुस्तकावरती 1-29 डीजे
नवीन गोलंदाज शशांक कमबॅक. आपण पहिल्या ओव्हर मध्ये 60 वेगाने धावणारा पुरंदर संघ जसा राजबाद झाल्यानंतर आपण पाहतोय अडचणीमध्ये सापडलाय. धावगती आता टाला आला इथे लावला गेलाय. शशांक अगदी या खेळाडूला आपण कित्येक वेळा मैदानामध्ये आपण पाहिला चांगली गोलंदाजी करत असताना, परंतु इथे चुका. हाफ टॅकर त्याला पुल केलाय. बॉल जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर. दमदार स्वागत गोलंदाज शशांक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय आर्यन डीजे. सध्याच्या घडीला 50 फॉर्म मध्ये धावतोय. त्याला थांबवणं अशक्य झालंय. करतर अजून एक स्लोवर मध्ये चेंडू करतर इथे मैदानामध्ये नाराज असेल आर्यन, कारण बॅट वरती कदाचित प्रॉपर टायमिंग झाला असतं तर या बॉल वरती देखील उत्तर षटकाराने मिळालं असतं, परंतु नाराज असेल. कमबॅक राहिलाय बऱ्याच वेळानंतर. करतर हा डॉट चेंडू पहिला करतर फेकला गेलाय. अजून एक ताकदीचा फटका मनगटाचा वापर. धावा पाहायला मिळतील या बॉल वरती 4. वरती खराब गोलंदाजी राहिली. बॅटिंग आपण पाहतोय मैदानामध्ये राजने सुरुवात केली, त्यानंतर आर्यन देखील त्याच्या बॅटमधून देखील धावा यायला सुरुवात झाल्यात. या बॉल वरती आपण पाहिला अक्रॉस दलाने खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु एक धाव मात्र वाचू शकला नाही ते सुधागड टीमच्या खेळाडू. 40 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. शांत क्रिकेट मैदानामध्ये चालूया. आज आपण पाहतोय 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. त्याचा औचित्य साधून ही पोदी प्रीमियर लीग डान्सिंग द ग्राउंड पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न राहिला, परंतु ते खराब. आज असेच नाट्यमय घडताना पाहायला मिळतील, कारण आपण पाहतोय आज जे खेळाडू नवीन आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळतील, कारण प्रत्येकाला संधी मिळाली ती पोदी प्रीमियर लीग खेळण्यासाठी. आणि खास करून आपण पाहतोय बरेचसे मान्यवर उपस्थितीत राहिले. आज आपण पाहतोय नवीन खेळाडू इथे मात्र ताकदीचा प्रचंड वापर. हाफ टॅकर पुल केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आर्यनच्या बॅट मधना वैयक्तिक दुसरा षटकार. ठोक डीजे. धावांचा पाऊस करतर पुरंदर टीम आपण पाहतोय डोंगरा एवढी धाव संख्या उभी करत असताना 50 वेग बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतीय, आणि त्याच पद्धतीने धावा संख्या देखील आपण पाहतोय. विचार करायला गेला तर 1/47 धावा कमबॅक करावा लागेल. असे डॉट चेंडू मैदानामध्ये फेकावा लागतील. ध्रुवला आता ओळखायला हवा. आर्यन जितका स्ट्राईकला येईल त्याचा फायदा उचलताना आर्यनला आपण पाहू, परंतु इथे आपण पाहतोय दडपणामध्ये कदाचित आपण पाहतोय सराव कमी असेल. इथे लेझर क्रिकेट करत पाहायला मिळाला. कदाचित लेझर क्रिकेट बॅटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला. एक धाव कट करण्याचा प्रयत्न राहिला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चौथ्या खराब चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. एकदा वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये राहिलाय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. 1+2 एकूण 3 धावा. या बॉल वरती व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय विराज गवस सरांचा. त्यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1+2 एकूण 3 धावा. या बॉल वरती 50 कंप्लीट 51 धावा. अजून एक खराब चेंडू. डावी एसटी सोडून जाणारा बॉल आपण मैदानामध्ये फेकताना पाहिला. गोलंदाज आपण पाहतोय सुयोगला आता कमबॅक करावा लागेल. फिरकीचा जादूगर. कदाचित सराव कमी आहे. सराव तुम्हाला खरं तर
करणं क्रिकेटमध्ये फार गरजेचं असतं. इथे क्लास बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक आर्यनच्या बॅट मधनं हा तिसरा षटकार. ठोक डिझाईन. धन्यवाद धन्यवाद. 58 धावा. आर्यन नावाचं वादळ या मैदानामध्ये घोंगावत असताना आर्यनच्या बॅट मधनं लगातार षटकार पाहायला मिळतात. अजून एक बॉल जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर. लांबच लांब करताना षटकार पाहायला मिळाला. दमदार स्वरूपात प्रभावित केलंय आज आर्यनने. राजबाज झाल्यानंतर असं वाटलं होतं दडपणामध्ये पाहायला मिळेल. तो दडपण बाजूला सारून स्वतःला सिद्ध केलं. आज महत्वाची लढत या मैदानामध्ये हे माहिती आर्यनला. आणि तीच फटकेबाजी करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय अजून एक परंतु क्षेत्ररक्षण तिथे खराब. लगातारचे 2 झेल करतात त्या खेळाडूने सोडलेत. आज आपण पाहतो या बॉल वरती एक धाव खराब खेळ राहिलाय. खर तर तुमचं लक फॅक्टर खर तर असेल तर तुम्हाला खर तर कुणी पराभूत करू शकत नाही. तेच आपण पाहायला मिळाला. लक फॅक्टर सध्या साथ देत असताना आर्यनला आपण पाहतोय फटका भरपूर उंच. फटका फसलाय. झेल सुटला गेलाय. या बॉल वरती आपण पाहिल्या झेल सोडल्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 65 धावा धावपटला 67 धावा धावपटलावरती पहिल्या 17चा डाव संपला जातोय. पूर्वार्धाचा खेळ संपला जातोय. उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय जे झेल सोडले त्यात नंतर मोठे मोठे फटके येताना पाहिले तेच कुठेतरी फायदेशीर ठरले जातील का. 24 बॉल करायचा 68चा पाठलाग डीजे. शिर्डी वाल्याची चला मैदानामध्ये सेलिब्रेशन सजवा. चला या पुरंदर टीम. चला टीम मीटिंग तुम्ही पॅव्हलियन मधनं घेऊ शकत नाही. चला नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. राजगड टीमचा कॅप्टन शिवनेरी टीमचा कॅप्टन. चला पहिला पुकार असेल. चला राजगड टीमचा कॅप्टन शिवनेरी टीमचा कॅप्टन या टॉस करण्यासाठी. चला शिवनेरी टीमचा कॅप्टन या. आले दोन्ही संघाचे कर्णधार इथं उपस्थित आहेत. राजगड संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहेत. शिवनेरी संघ शेवटचा कॉल असेल. आपल्याला नियम आधी सांगितलेले आहेत. शिवनेरी संघाचा कुठलाही खेळाडू उपस्थित असेल त्याने नाणेफेक करून घ्यायचंय. सुन्या तू काय रे. श्री रोहिदास
परंडवाल यांच्या हस्ते नाणेफेक होते. सर्व खेळाडूंना विनंती आहे, बाकीच्या खेळाडूंनी ग्राउंडच्या बाहेर जायचे. सामना चालू आहे आणि इथं पुढच्या सामन्याचं नाणेफेक होते. आणि इथं आमचे गुड मॉर्निंगचे पुजारी साहेब उपस्थित आहेत. त्यांना नाणेफेकीचा कौल लागतोय तो. बोलवतोय लवकर स्टेज मध्ये यायचंय. राजगड जयवंतगिरी तिथंच यांचं निर्णय हार्दिक कळवायचा आहे. स्वागत. तिथंच निर्णय कळवायचा आहे. राजगड संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय तरी त्यांनी राजगड संघाने आपलं ग्राउंडच्या बाहेर यायचं. त्याला नाणेफेक झाला असेल तर संघाने ग्राउंडच्या बाहेर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चला मॅच चालू करा. चला मॅच चालू करा. भरपूर मॅच चला. जरा इथं जरा शांतता राखा. कोणी इथं गोंगाट करू नका. प्रथमेश भुजबळ शांतता राखा. चला बाहेर व्हा. प्लेयरच नाही, बाकीच्या प्लेयरच नाही, बाहेर व्हा. सामना चालू आहे आणि कोणी जरा इथं जरा मॅच चालू करा तुम्ही. गोंगाट नका भरू. चला स्कोरर या. स्कोरर चला स्कोरर या. प्रतापगडच्या सर्व खेळाडूंनी मंचाच्या उजव्या बाजूला यायचंय. जिथे स्पीकर आहे तिथे. गेम इज ऑन. पंचांचा सामना चालू होण्याचा इशारा येतोय. लाईव्ह मॅच चालू आहे. जरा आवाज कोणी करू नका आजूबाजूला. जरा स्टेजच्या लेफ्ट साईडला जे बसलेत फिल्डर त्यांनी आवाज करू नका. आपण या इथे बसलेलो आहोत. सगळ्यांना विनंती आहे की काही ज्यांची आता मॅच नाहीये, तिसरी किंवा चौथी मॅच आहे, त्यांनी चिंचेच्या झाडाच्या इथे जायचंय. कारण तिथे येणारे बॉल्स आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत. सगळ्यांना विनंती आहे. आणि पंच 20 मिनिटात सामना संपला पाहिजे. एक इनिंग संपली पाहिजे. असे दोघी जे बॉलर्स असतील किंवा कर्णधार असतील यांना तंबी द्या. इथे कोणी बोलू नका कृपया. रोहित तुमची टीम घेऊन थोडं तिकडे वा. इथे Game is बोलतात on. त्यांचा पंच, आवाज तुम्ही येतोय. सामना चालू करा. तुम्ही सामना चालू करा. 24 बॉल 68 धावांचा पाठलाग. चला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतो. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना येते. चला 2 मिनिटाच्या आतमध्ये या. जर तुमचा 12वा प्रतिनिधी आला नाही तर 3 धाव्यांची पॅनल्टी आयोजकांच्या वतीने सूचना येते. स्पर्धा जरूर आपण पाहतोय प्रीमियर लीग या, परंतु तुम्हाला इथे तुमचा शिस्तीचा पालन क्रिकेटमध्ये करणं फार गरजेचं असेल. राहुल चला. राज शर्मा करत फटकेबाजी चांगली राहील. गोलंदाजी त्याच पद्धतीने राहील का. पिबनचा पहिला षटक. पहिलाच बॉल लोवर पुलटस मध्ये चेंडू चांगल्या क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती धाव घेत असताना तर या बॉल वरती आपण पाहिला लोवर पुलटस मध्ये चेंडू 68 चा भला मोठा टार्गेट तर चेस करायचं असेल तर मला आकाशाला गवस निघालणाऱ्या मोठे मोठे पटके मारावे लागतील. अन्यथा मॅच कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळेल. कमबॅक राहिला. पहिल्या बॉल वरती फलंदाज चांगली फलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना देखील पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं एकेरी धाव खर्च केली जाते. अजून एक फटका आपण पाहतोय फसला जातोय, परंतु सेफ लाइडिंग चेंडू पाहायला मिळाला. एकच धाव. तुम्हाला जिंकायचं असेल तर एका धावेने फारसा फरक पडणार नाही. हे पूर्ण देखील माहिती आहे. कारण मॅच मध्ये आपण पाहतोय 24 बॉल मध्ये 68 चा पाठलाग करत असताना तुम्हाला चांगले फटके खेळावे लागतील. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 2-3 सिक्स मारणं फार महत्वाचं असेल. अन्यथा मॅच मध्ये तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. परंतु कौतुक करावं. या मैदानामध्ये आपण पाहतोय राज नावाचा बादल करतर मैदानामध्ये घोंघोपात असताना चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑलराऊंडर भूमिका पार पाडताना खराब चेंडू त्याला खराब उत्तर चांगला उत्तर देत असताना नो बॉल आणि त्याच्यावरती षटकार. 7वा या बॉल वरती आपण पाहिल्या. फ्री डीजे
गेल्यानंतर डीजे लगेच वाजवा तुम्ही. विकेट गेल्यानंतर देखील तुम्हाला संधी दिली जाईल. फ्री हिटचा खरतर फायदा उचलता आला नाही. परफेक्ट यॉर्कर खरतर चेंडू मैदानामध्ये रिलीज केला गेला. एक धाव एका धाब्याने फारसा फरक पडणार नाहीये, कारण 68चा पाठलाग मैदानामध्ये करत असताना धावसंख्या पाहतोय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 अंकावरती दुहेरी अंकावरती धावसंख्या पाहतोय. 58चा अजूनही पाठलाग 20 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधील आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ बाकी असेल. फटकेबाजी करावी लागेल. सुयोग आणि राहुल 3 बॉल माफ करा, कारण नो बॉल वरती 6 पाहायला मिळाला. अजून एक खराब बॉल. बॉलर नक्कीच इतना गोलंदाजी करू शकणार नाहीये, पंच दंडित केले जात आहे. पहिला बॉल आपण पाहिला खराब, त्यानंतर दुसरा बॉल देखील खराब. इथे फटकेबाजी दावा यायला सुरुवात झाली आहे. 68 धाब्याचा पाठलाग खरतर करायचा. ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ चालू आहे, पुरंदर ज्या वेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस पाहिल्या 20 धाबा केल्या. त्यानंतर 3 बॉल वरती आपण धाव संख्या पाहतोय 17 धाबा. डीजे ठोक. चांबडी ही चमकते उन्हातला लागला. टीम मीटिंग घेऊ नका. तब्बल मी तर म्हणेन 11 वाजून 48 मिनिटं झालेत. चला, युट्यूबच्या माध्यमातून देखील सामना बरेचसे प्रेक्षक पाहत आहेत. तुम्हाला पॅवेलियन मधनं विनंती करतो की आवाज करू नका, कारण लाईव्हच्या माध्यमातून देखील ही मॅच कव्हर केली जाते साई ब्रिजच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आवाज कोणी करू नका, कारण घर बसल्या प्रेक्षकांना देखील तुमचा आवाज खरतर जातोय. नवीन गोलंदाज आपण पाहतो ज्याच्याकडे बराचसा अनुभव आहे. भरत कमबॅक करावा लागेल. 3 बॉल वरती 17 धाबा आपण पाहतोय. फ्रीटचा बॉल हाफ टॅकर, त्याला फुल केलाय. बॉल जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकारांचा पाऊस, 68 धाब्यांचा टार्गेट आता सोपा वाटू लागलाय. डीजे ठोक. धावसंख्या पाहतोय 23 या अंकावरती. क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे, परंतु अनुभवी कामाला येताना दिसत नाहीये, कारण यंग टॅलेंट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. राहुल फॉर्म मध्ये अजून एक खराब बॉल, त्याला भिडकावून दिलाय. बॉल जरी टप्पा पडल्यानंतर ओलांडतीय सीमारेषा. नाही दिवाळी नाही दसरा. बॉल जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर. 1+4 नो बॉलचा इशारा. पंच नो बॉल. 1+4 एकूण या बॉल वरती 5 धाबा, 28 धाबा. पहिल्याच ओव्हरवर खरतर पाहतोय खराब कामगिरी राहिली. धावा अगदी आपण पाहतोय. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला जातोय. 28 धाबा. डान्सिंग द ग्राउंड पटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. राज उचलणार फेकणार तोपर्यंत तर एकच धाव. एकीने धावेने धावसंख्या पाहतोय 29 या अंकावरती. तुमच्यापर्यंत नियमावली पोहोचवली जाते. तो चिंचचा झाड आहे, तिथे खालती टेप आहे. त्याच्यावरती पडला तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला तर 4 धाबा दिल्या जातील, आणि चिंचला जर बॉल लागला तर षटकार दिला जाईल. नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एकूण धावसंख्या पाहतो धाव पुस्तकावरती 29 धाबा. शेवटचा बॉल या ओव्हर मधील आपण पाहतोय. हाफ टॅकर पुल केलाय. अजून एक आपण पाहतोय बॉल जातो बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी शेवट गोड करत असताना 68चा टार्गेट आपण पाहिला. असं वाटलं होतं की अवघड होईल, परंतु ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ चालू आहे सुधागड टीमचा प्रभावित केलंय. 33 धाबा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. जमेची बाजू आपण पाहतोय, एक विकेट नाही. डीजे ठोक.
प्रत्येक ओव्हर मध्ये करताना तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. अजयच्या वतीने तुम्हाला सूचित केलं जात आहे, कारण आपण पाहतोय आज बरेचशी स्पर्धा करतर खेळवायची आहे. तब्बल 11 वाजलेत, अजून देखील एक मॅच कंप्लीट नाही झाली. त्याच्यामुळे विनंती असणार आहे मॅचला लगेच सुरुवात करा. पंच करतर आपण पाहतोय मनीष सर आणि विराज सर. तर तुमचं देखील आपण पाहतोय कित्येक मैदानामध्ये ऑफिशियल पंचांची भूमिका सातत्याने पार पडत असते आणि कुठलाही डिसिजन कुठल्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही यांचा तीक्ष्ण नजर करतर पंचांचं असतं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय आर्यनला फटकेबाजी चांगली राहिली आहे. आता गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय अडचणीमध्ये सापडलाय तो पुरंदर संघ. 33 धावा त्या पुस्तकावरती आपण पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 बॉल आता बनवायचे. आता 35 धाब्यांची अजूनही गरज. पहिलाच बॉल वेगानं चेंडू हाताला गेला. झेलची नामी संधी, गोल्डन विकेट, परफेक्ट झेल. फलंदाज होता इथे बाद डीजे. तेहतीस धाबा जरूर ठोकल्यात. त्यानंतर आर्यनचा आज दिवस आहे. आपण पाहतोय आर्यनने पहिल्याच बॉल वरती घेतली विकेट. क्षेत्ररक्षकाची भूमिका करतर सुरेख पार पाडली गेली. महत्वाचा झेल करतर होता आणि तो झेल पकडत असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय अरमानला. पहिल्याच बॉल वरती सन्मान दिला जातोय. बचेंगे तो और भी लढेंगे. त्यासाठी आपण करा पैकी जरूर झाली होती. कदाचित प्रयत्न करायला हवा होता. नक्कीच आपण पाहतोय पुरंदर संघ चांगला खेळ दाखवत असताना त्याच्या विरोधामध्ये संघ पाहतोय सुधागड चांगला खेळ मैदानामध्ये दाखवतोय. दोन्ही टीम्स आपण पाहतोय 50-50 सामना बॅलन्स. भन्नाट वेगाने चेंडू मैदानामध्ये रिलीज केला गेला. त्याच्यावर प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय रनआउटची नामी संधी. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर डेंजर झोन वरती फलंदाज पाहायला मिळाला असता, परंतु इथे नशीब तर बचावले गेले खेळाडू. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर देखील फलंदाज डेंजर झोन वर होता, परंतु इथे 2 धावा संख्येने पाहतोय 36 या अंकावरती. अजूनही 32 धाब्यांचा पाठलाग या ओव्हर मध्ये खर तर आर्यनने कमबॅक केलाय. 33 धाबा पहिल्या ओव्हर मध्ये. या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 3 धाबा 1 विकेट. हाफ ट्रॅकर कदाचित या बॉल वरती बॅटचा स्पर्श झाला असता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आपण पाहतोय मनीष सरांचा. आणि अभंतर धाव फलकामध्ये होतोय बदल. या इकडे धाब्याने धावसंख्या पाहतो धाव पुस्तकावरती 37 धाबा अजून 31 चा पाठलाग. 68 धाब्यांची अजूनही गरज आहे मैदानामध्ये. फलंदाज आपण पाहतोय सुयोग आणि अरमान. सुयोग आणि अरमान आपण पाहतो अशी जोडी मैदानामध्ये. सुयोग जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत धाबा जरूर होतील. इथे झेलची पुन्हा एकदा संधी होती, परंतु इथे एक धाव वाचू शकला नाही. आणि इकडे धाब्याने धाव संख्या पाहतो आता सामना थोडासा दुरावला जातोय. सुसाट वेगाने पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्या होत्या, परंतु त्यानंतर आला घातला जातो, टाला लावला जातोय. करता धाव संख्येवरती गोलंदाज आर्यनच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये फार उलटफेर पाहायला मिळालं करता आर्यनच्या. त्याच्या बॉल वरती पहिल्याच बॉल वरती विकेट जाताना पाहिली, त्यानंतर थोडासा थांबून ठेवलाय करता मैदानामध्ये. अक्रॉस द लाईन असे फटके तुम्ही खेळू शकत नाही आहात. ज्या पद्धतीने आर्यन चेंडू मैदानामध्ये रिलीज करतोय, तुम्हाला खर तर शांत आणि संयमाने खेळ करायला हवा. आता सामना थोडासा दुरावला जातोय सुधागड टीमच्या. चला इतना आवाज देऊ नका. सर्वांना विनंती करतो
बॅटचा स्पर्श झेलची नामी संधी फलंदाज पाहतोय आपण अरमानला मिळतोय जीवनदान 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धाव पुस्तकावरती 68 चा पाठलाग करत असताना 38 धावा 12 बॉल आणि 30 चा पाठलाग मॅच आता थोडीशी दुरावताना पाहायला मिळाली. डीजे बॉल 30 धाब्यांची गरज. बॉल ऑन ट्रॅक वरती आपण पाहतोय इनॅट क्रमांक 3 वरती पहिलाच बॉल यॉर्कर करतर ब्रह्मास्त्र वापरला गेला. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला थोडासा सेत्रेशन फंबल पाहायला मिळाला. त्याचा फायदा उचलत असताना जोपर्यंत मैदानामध्ये सुयोग असेल तोपर्यंत नक्कीच धाबांचा पाठलाग होऊ शकतो मैदानामध्ये. माहिती आहे एकूण धावसंख्या पाहतो 40 या अंकावरती. हॅलो, सगळ्यांना विनंती आहे जे लेफ्ट साइडचे प्लेअर बसले सुधागडवाले, लाईव्ह चालू आहे, आवाज करू नका. सगळा आवाज त्याच्यामध्ये जातोय. सुधागडवाले लाईव्ह चालू आहे, आवाज सगळ्या तिकडे जातोय. जरा शांत राहा त्या साईडला. खर तर एका 2 धाब्याने फारसा फरक पडणार नाहीये. पुरंदर टीमला देखील माहिती आहे तुम्हाला जिंकायचं असेल तर आकाशाला गबसने घालणारे मोठे मोठे पटके मारावे लागतील. अजून या परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये बॉल पाहायला मिळाला. फटका आपण पाहायला अक्रॉस द रन खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु डॉट चेंडूची ती यशस्वी समाप्ती होताना आपण मैदानामध्ये पाहतो. एकूण धावसंख्या पाहतो त्या पुस्तकावरती तब्बल 42 धावा 10 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. खराब चेंडू 9 बॉल आणि आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. विराज सर त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा. 9 बॉल आणि 25 धाब्यांची गरज. धावसंख्या पाहतोय 43 या अंकावरती. फटका आपण पाहतोय अक्रॉस रन पुन्हा एकदा सातत्याने चुका आणि चुका होताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिले 33 धाबा असं वाटलं होतं की सहजतेने मॅच जिंकेल. त्यानंतर आर्यनने खर तर ताला लावला आपण पाहायला गेला तर धावसंख्येवरती. त्या ओव्हर मध्ये आपण पाहिला कमबॅक पाहायला मिळाला. या ओव्हर मध्ये देखील कमबॅक होताना पाहायला मिळाला. अजून एक ब्लॉक बॉल मध्ये चेंडू खर तर मैदानामध्ये फेकला गेला. प्रत्येक बॉल आपण पाहिला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गतीने चेंडू रिलीज केले जात आहेत. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये राहिली आहे. ती गोलंदाज आपण पाहतोय श्रीची. अजून एक खर तर डॉट चेंडू. प्रत्येक बॉल आपण पाहिला खराब कामगिरी राहिली आहे. मॅच आता पुरंदर टीमच्या बाजूने पूर्णपणे झुंकत असताना पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतो धाव पुस्तकावरती 44 धावा 6 बॉल बनवायच्या 24 धावा. डीजे ध्रुव नवीन गोलंदाज पाहतोय. ध्रुवला 6 बॉल 24 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल. युवराज सिंगची तुम्हाला केली आठवावी लागेल. पहिलाच बॉल हाफ टॅकर परंतु नशीब बलवत्तर आपण पाहतोय. नशीब आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा विराज सरांचा आणि 1+4 धाबा. या बॉल वरती एकूण 5 धाबा. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक राहिलाय. कधी आपण पाहतोय पुरंदर टीमच्या बाजूने सामना जाताना पाहायला मिळाला. कधी आपण पाहतोय सुधागड टीमच्या बाजूने करत सामना जाताना पाहिला. आता 6 बॉल 19 चा पाठलाग. जोपर्यंत सुयोग मैदानामध्ये असेल तोपर्यंत धाबा होऊ शकतात हे आत्मविश्वास आहे. तुमच्याकडे स्वतःचा कॉन्फिडन्स असला तर तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाहीये. तुमच्याकडे खर तर जिंकण्याची क्षमता असायला हवी. अशक्य असं काही नाहीये.
पहिला बॉल आपण पाहिला खराब, त्यानंतर दुसरा बॉल आपण पाहतोय खराब एसटी रक्षकच्या भूमिकेमध्ये बाईचा इशारा येतोय. या बॉल वरती आपण पाहिला 4 धावा, नशिबाचा चौकार. बाईचा इशारा. लेग बाईस म्हटलं तर पायाला अंगाला स्पर्श झाल्यावरती, परंतु इथे बाईचा इशारा दिला म्हणजे बॅटला स्पर्श झाला नाही, अंगाला देखील स्पर्श झाला नाही. या बॉल वरती 4 धावा. या 4 धाब्याने एकूण धाव संख्या पाहतोय तब्बल 53 या अंकावरती 5 बॉल 15 धाब्यांची गरज. प्रयत्न राहिलेत गोलंदाज ध्रुवचे, परंतु एसटी रक्षक थोडासा खराब पाहायला मिळाला. अजून एक हाफ टॅकर अक्रॉस द लाईन, बॉल जाते बॉर्डर लाईनच्या दिशेने आणि बॉल होते फरार बॉर्डर लाईनच्या पलीकडे. या 4 धाब्याने आता मॅच मध्ये ज्या आनंदीकर तर 4 बॉल 11चा गरज. नव्हतं झालं कारण 6 बॉल मध्ये 24 धाब्यांची गरज. पहिला बॉल जरूर खराब होता. एसटी रक्षकाने सातत्याने चुका आणि चुका या ओव्हर मध्ये केल्या. ह्या चुका तुम्हाला खरं तर पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. 4 बॉलचा खेळ बाकी, 11 धाब्यांची अजूनही गरज आहे. परंतु इथे आपण पाहतोय अजून एक अक्रॉस रन केल्याचा प्रयत्न राहिला, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिला आणि अजून एक लगातारच्या 3 बॉल वरती आपण पाहिल्या. या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या तब्बल 4 चौकार. या ओव्हर मध्ये आपण 4 चौकार, 3 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. डीजे ठोक. मी कमबॅक करून देऊ शकतो आमच्या टीमला, हे मैदानामध्ये सांगतोय. पुरंदर टीम आता पुन्हा एकदा कमबॅक करते. 2 बॉल 7 धावा. फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन मोठी आहे. चेंडू वेगाने फरार होतो बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 1 बॉल 4 धाब्यांची गरज. प्रेक्षकांना जो सामना हवा आहे तो सामना होताना पाहायला मिळाला. 1 बॉल 3 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. जरा पहिला सामना आवडला असेल तर खरं तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या मॅच साठी आपण पाहिलंय मोदी प्रीमियर लीग या मैदानामध्ये का भरवली आहे. या मॅच साठी आपण खरं तर टाळ्यांचा, या बॉल वरती टाळ्यांचा गजर खरं तर व्हायला हरकत नाहीये. फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षण इथे खराब पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का आणि बघता बघता 3 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. मैदानामध्ये मॅच जिंकली सुधागड टीमने आणि मॅच करता प्रेक्षकांच्या मनामध्ये जरुरी राहील यात काही शंका नाहीये. कारण 1 बॉल 3 धावा खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा सुधागड टीमने उचलला. दोन्ही संघाचं स्वागत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुयोग पाटील. सामन्याचा सामना